मंडळी, इथून पुढचा 1 तास खूप महत्त्वाचा आहे, कारण चांद्रयान 3च्या लँडिंगसाठी फक्त 1 तास उरलाय। 4:45 इस्रोच्या कंट्रोल रूममधून शास्त्रज्ञांनी कमांड दिली लँडिंगसाठी आणि चांद्रयान 3चं लँडिंग आता टप्प्याटप्प्याने सुरू होईल। साधारण 2 ते 3 टप्प्यात मिळून हे लँडिंग पूर्ण होणार आहे आणि 6:04 चांद्रयानाचं लँडिंग पूर्ण होईल। 25 मिनिटांची ही प्रक्रिया असेल आणि या 25 मिनिटांच्या प्रक्रियेचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही न्यूज 18 लोकमतवर सुद्धा पाहू शकणार आहात। इस्रोकडून याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे। चांद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंगसाठी आता अवघा काही काळ शिल्लक राहिला आहे। पुढच्या काही काळात भारत एक ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहे। चांद्रयान 3साठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर आता तो ऐतिहासिक क्षण अगदी जवळ येऊन ठेपलाय। या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सगळेच जण आतुर झाले असून इस्रोकडून काउंटडाऊन सुरू झालाय। संध्याकाळी 6:04 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न होईल, जो यशस्वी होईल अशी आपण सगळेजण अपेक्षा करूयात, शुभेच्छा देऊयात। चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची बाजू ही अत्यंत खडतर आहे। इथे अनेक खड्डे आहेत, त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचं लँडिंग करणं सुद्धा खरं तर आव्हानात्मक आहे आणि त्यामुळेच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या यानाची रचना विशिष्ट प्रकाराने केली आहे। त्यामुळे सर्व परिस्थितीत हे लँडिंग सुद्धा यशस्वी होईल। सर्व परिस्थितीत लँडिंग करण्यासाठी हा लँडर सक्षम आणि क्षमतावान अशा प्रकारचा करण्यात आला आहे। आतापर्यंत 3 देशांनी आपली चांद्र मोहीम यशस्वी केली आहे। यामध्ये रशिया, अमेरिका आणि चीनचा समावेश आहे, पण यापैकी कोणीही दक्षिण ध्रुवावर अद्यापही उतरलेलं नाही। त्यामुळे या 3ही देशांच्या पुढे जाऊन भारताचं चांद्रयान ज्या वेळेला दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा पहिल्यांदा मानव जातीची कुठलीही गोष्ट चंद्रावर उतरलेली असेल। कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवलेलं नाही, त्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश असणार आहे। तेव्हा मंडळी, चंद्राला गवसणी घालण्याचा काउंटडाऊन सुरू झालाय आणि त्याची एक प्रचंड उत्सुकता आपल्याला सगळ्यांना, इस्रोच्या शास्त्रज्ञांना पुन्हा शुभेच्छा देऊयात। सगळ्या जगाचे डोळे लागलेत मंडळी, केवळ भारताचे नाही तर जगाचे डोळे लागलेत या लँडिंगकडे। त्याचा उल्लेख मगाशी केला होता, ते म्हणजे चांद्रयान 3 पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावर उतरतंय आणि हा दक्षिण ध्रुव तो आहे ज्या ठिकाणी आजपर्यंत कुठल्याही मानवानं किंवा कुठल्याही देशानं इथे लँडिंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळेच भारताचं चांद्रयान 3 हे विशेष असणार आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सुरेश नाईक सर आहेत, इस्रोचे माजी संचालक। नाईक सर, खूप खूप स्वागत आहे आपलं। खूप उत्साह आहे तुमच्या चेहऱ्यावर, जेवढा उत्साह दिसतोय त्याच्यापेक्षा काकणभर जास्त माझ्या अंगावर काटा आलाय आणि खूपच रोमहर्षक अशा प्रकारचा क्षण, आणि त्यातही तो लाईव्ह अनुभवायला मिळणार आहे। यापूर्वी तुम्ही असे काही क्षण पाहिले असतील वेगवेगळ्या अभियानाचे, पण ते सर्वसामान्यांना लाईव्ह बघता आले नव्हते, काय सांगाल? बरोबर आहे। आम्ही ज्या वेळेला इस्रोमध्ये उपग्रहांच्या निर्मितीवरती काम करत होतो त्यावेळेला ही सुविधा नव्हती। फक्त काही वेळेला ते यान, त्याचं जे प्रक्षेपण होतं तो क्षण दाखवला जायचा। परंतु काय आहे की इथे या पर्टिक्युलर मोहिमेमध्ये जी एक रोमहर्षक अशी प्रक्रिया आहे की चंद्रावरती ते यान प्रत्यक्ष उतरतंय आणि तो जो क्षण असतो ना, तो दाखवण्यासाठी आपली आता सबंध यंत्रणा सज्ज आहे, हे अत्यंत चांगलं आहे। त्यामुळे सबंध भारतीयांना ह्या घटनेचा आनंद घेता येईल। आणि आमच्या वेळेला मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आम्ही देखील
अशा प्रकारचे अत्यंत उत्साहाचे त्याचबरोबर थोडेसे चिंताजनक असे अनुभव घेतलेले आहेत उड्डाणाच्या वेळेला. आणि आम्हाला पूर्ण कल्पना आहे की या वेळेला कंट्रोल रूम मध्ये किंवा मॉक सेंटरमध्ये मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समध्ये जे शास्त्रज्ञ बसलेले असतात तर त्यांच्या मनाची अवस्था कशी असेल. तिथे मात्र एक मला सांगावं असं वाटतं की अत्यंत ऊर्जा अशी तिथे भरलेली आहे. त्याचबरोबर सगळेजण बरेचसे असे कॉन्फिडंट आहेत कारण आतापर्यंतचा आपला जो प्रवास आहे चंद्रयान 3चा आणि त्याच्यानंतर लँडर आणि प्रॉपल्जन मॉड्यूलचा आणि आता जो होणार आहे तो लँडरचा, तर तो अत्यंत असा कुठलाही प्रॉब्लेम न होता अत्यंत व्यवस्थितपणे झालेला आहे. त्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांच्या मध्ये जास्ती उत्साह आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. परंतु ज्या वेळेला एखादी अवकाश मोहीम सुरू होते त्यावेळेला थोडीशी का होईना पण तिथे जोखीम असते आणि अत्यंत असं आपण आता पराकाष्ठा केलेली आहे इस्रोकडनं संबंध त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आणि कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी. परंतु तरी देखील थोडीशी त्याच्यामध्ये जोखीम असते. नक्कीच. अहो सर, जोखीम तर इथून नाशिकला किंवा पुण्याला जायचं एक्सप्रेस हायवेने तरी असते. इथे तर चंद्रावर हजारो किलोमीटर चंद्रावर एक यान उतरवायचं आहे, ते सुद्धा सगळं सेल्फ कंट्रोल्ड अशा प्रकारचं यान शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर तयार केलं आहे. तेवढ्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून तिकडे जाणार आहे आणि उतरणार आहे. त्यामुळे रिस्क तर आहेच, धाकधूक तर आहेच, पण यामध्ये सगळ्या तुमच्यासारख्या अनेकांचं योगदान आहे आणि म्हणूनच आम्हाला विश्वास आहे यावेळेला की ही चांद्रयान मोहीम ही 100% यशस्वी होईल. सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत आता सुहृद मोरे जोडले गेलेले आहेत, आयुकामधले शास्त्रज्ञ आहेत आणि गेल्या काही काळापासून ते याचा खूप अभ्यास करतायत आणि एवढंच नाही तर खूप सोप्या आणि सहज भाषेत सगळ्यांना समजावून सांगणं हा सुद्धा सुहृद मोरे यांचं वैशिष्ट्य आहे. सुहृदजी, मगाशी खरं तर तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात, पण आता त्याच्यातली एक छोटीशी अपडेट मी तुम्हाला सांगतो आणि मग पुढे जाऊयात. ती म्हणजे आता इस्रोच्या कमांड सेंटरमधून कमांड देण्यात आली आहे की येस वी आर रेडी, ऑल ओके, आणि लँडिंगला सुरुवात करण्याची कमांड दिली आहे. आता इथून पुढचा साधारण एक 40-45 मिनिटाचा प्रवास, 1 तासाचा प्रवास हा सगळ्यात आव्हानात्मक आहे. बरोबर. आता जी काही कमांड दिली गेलेली होती ती म्हणजे हे जे काही लँडरचे जे काही मॉड्यूल्स आहेत आणि जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सगळं काही व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून की आता तू लँडिंगसाठी सज्ज आहेस त्याच्यासाठी ही कमांड दिली गेलेली असणार आहे. ऍक्च्युअल लँडिंग सिक्वेन्स जी आहे ती मला वाटतं 5:44 चालू होईल आणि मग त्याच्यानंतर जवळपास 20 ते 25 मिनिटाच्या सुमारास ते यान जे आहे ते व्यवस्थित प्रकारे चंद्रावरती उतरण्याची शक्यता आहे. सो आपण त्याचीच वाट बघत आहोत. 5:44 ती जी शेवटची कमांड दिली जाईल ती बघितल्यानंतर तिथला जो लँडर आहे त्याच्यावरचे जे उपकरणं आहेत ती वेगवेगळा डेटा घेतील. महत्वाचं गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ते बरेचसे पिक्चर्स घेतील. तिथे जी एरिया आहे ज्याच्यामध्ये ते लँडिंग करण्याची शक्यता आहे त्याचे, आणि ते त्याच्या कम्प्युटरमध्ये जे आधीच स्टोअर केलेले पिक्चर्स आहेत त्याच्याशी कम्पेअर करेल. म्हणजे ही ती साईट आहे ना, ही ती साईट आहे ना, कुठे एक्झॅक्टली आपण आहोत त्याचा अभ्यास जो आहे तो त्या कम्प्युटरच्या अल्गोरिदम मध्येच होणार आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल ती म्हणजे आपल्याकडे जे आधी असलेले जे प्रतिमा आहेत त्यांचं काही रेझोल्युशन असते. म्हणजे ते खूप क्लिअर असतात असं नाही, ते एवढ्या क्लिअर आहेत की त्याच्याने तुम्ही एक मोठी साईट जी आहे ती शोधू शकता. पण चंद्रावरती बरेच मोठमोठे खड्डे आणि दगड देखील असू शकतात. तर ती जी आहे ती जेव्हा तुम्ही एकदम जवळ जाता चंद्राच्या पृष्ठभागाच्या तेव्हाच ती तुम्हाला नीट व्यवस्थित प्रकारे दिसून येतात. मग अशा वेळेला जर तुम्ही जी काही निवडलेली जागा आहे त्याच्यामध्ये थोडेसे मोठे खड्डे किंवा दगड असे जर दिसून आले तर तुम्हाला ती जी लँडिंगची साईट आहे ती थोडीशी ऍडजस्ट करायला लागते. अशा प्रकारचीच गोष्ट फॉर एक्झाम्पल अपोलो 11 मध्ये झालेली.
जेव्हा अपोलो हो. 11 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग उतरण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ती पण फार जोखमीची अशी गोष्ट होती आणि शेवटचे काही जे सेकंद होते त्याच्यामध्ये त्यांना खूप बदल करायला लागले आणि तिथे तर मानव होता आणि त्याच्यामुळे त्यांना बदल ते करता येत होते पटापट पटापट. पण हे जे बरोबर. निर्णय आहेत ते आता हो. त्याच्यावर लँडरवरती जो कम्प्युटर आहे तो स्वतःहून घेणार आहे. तर तो किती बरोबर आहे. सक्षम आहे त्याची खात्री आपल्याला त्याच्यावर कळून येईल. खरं आहे. आणि सुरुजी म्हणूनच ती जी एक्साइटमेंट आहे ना ती याच्याच करता आहे की हे सगळं मानवानं पृथ्वीवर याच ठिकाणी तयार केलं आहे आणि इतक्या हजार लाख किलोमीटरवर ते इंटेलिजन्स वापरून आपल्याशी कोऑर्डिनेट करून म्हणजे कंट्रोल रूमशी कोऑर्डिनेट करून शेवटच्या काही क्षणात निर्णय घेणं खरंच जबरदस्त कसब आहे. कल्पना केली तरी वाटतं की अरे बाप रे, तोंडात बोटं घालण्याच्याही पलीकडची गोष्ट आहे तुम्ही सांगितल्यानंतर मला वाटते. आपल्यासोबत अनंत पत्की सर सुद्धा जोडले गेलेत. सुरुजी तुम्ही सुद्धा राहा आपल्यासोबत. पत्की सर, ज्याचा उल्लेख आता नाईक सरांनी केला, आता सुरुंनी ते विस्तृतपणे सांगितलं, हेच मला तुमच्याकडनं आणखीन जाणून घ्यायचं आहे की हा जो शेवटच्या 2-5 मिनिटातला निर्णय हा कशा प्रकारचा होतो. ही 2-5 मिनिटं किती महत्त्वाची असतात. 2-5 मिनिटात कुठे उतरायचं त्याचं ठिकाण ठरवणं, ते ठिकाण वेळेच्या नुसार बदलणं, तिथे सुखरूप लँडिंग करणं आणि हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून. हो. आता आपण बहुतेक लोकांनी टेस्ला कार बद्दल ऐकलं असेल. त्याच्यामध्ये जो पायलटलेस व्हेकल्स येतात, तर तशाच प्रकारची ही सुधारित आवृत्ती असते किंवा त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लिकेटेड असते. पण आमच्याकडे जो डेटा असतो त्याच्यामध्ये कॅमेरेज असतात, सेन्सर असतात, अर्थ सेन्सर असतो, स्टार सेन्सर असतो आणि मग त्याची ॲटिट्यूड सारखी करेक्ट करावी लागते. आणि शेवटचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम मगाशी सांगितला की ती लँडिंग साईट सिलेक्शन असते. त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड सॉफ्टवेअर असतं. त्या कॅमेऱ्यामध्ये त्या ज्या इमेजेस स्टोअर केलेल्या असतात ग्राउंड जिथे आपल्याला उतरायच्या ते कम्पेअर केलं जातं आणि त्याच्यामधून तो पॅटर्न रिकग्निशन करून ती जागा ती आपण बरोबर आलो की नाही ते ठरवायचं आणि मग तो खाली हळूहळू खाली यायचं. त्यामुळे हा सगळा प्रवास किंवा हा सगळी प्रोसेस त्या 5 किंवा 4 सेकंदात व्हायला पाहिजे आणि मग तिथून तो एकदा गो अहेड दिला. किती सेकंदात व्हायला पाहिजे सर ही शेवटची निर्णय घेण्याची प्रोसेस? साधारण 3 सेकंदात व्हायला पाहिजे. तिथे जे हावरिंग टाइम आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये 12 सेकंद आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 22 सेकंद आहे. तो 22 सेकंद अशासाठी आहे की ती जर साईट बरोबर नसेल तर तिथून आपल्याला पुढे मूव्ह करून दुसरी साईट सिलेक्ट करायची आहे. त्याच्यामध्ये 3 अल्टरनेट साईट आता स्टोअर केलेल्या आहेत आणि जी साईट आपल्याला योग्य वाटते तिथे उतरता येईल किंवा इमर्जन्सी लँडिंगची प्रोव्हिजन आहे की ती दोन्ही साईट्स तुम्हाला जर बरोबर वाटल्या नाहीत तर इमर्जन्सी लँडिंग आहे तिथे करू शकतो. बरोबर आहे. नाईक सर सुद्धा आहेत आपल्यासोबत. नाईक सर, पत्की सरांनी सांगितलेला मुद्दा थोडासा पुढे घेऊन मी जातो. ही जी 25-30 सेकंद असतात तर किती डिपार्टमेंटमधले किती लोक एका वेळेला याच्यावर काम करतात? म्हणजे आपण असं म्हणतो की माणसापेक्षा कॉम्प्युटर जलद गतीने चालतो, पण 30 सेकंदात लाखो किलोमीटरवरच्या यंत्राशी करून हे सगळे निर्णय करणं म्हणजे कल्पना केली तरी फारच कल्पनेच्याही पलीकडचं वाटतंय. आहे त्या प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी ज्या प्रणाली लागतात त्या म्हणजे नॅव्हिगेशन, गायडन्स आणि कंट्रोल ह्या यंत्रणा लागतात. काय होतं त्याच्यानंतर थ्रस्टर किंवा प्रणोदक जे असतात त्यांच्याकडे कमांड जाते कंट्रोलकडनं आणि ते परत थ्रस्टरचं जे फायरिंग आहे ते अत्यंत क्रुशियल आहे. त्याचा जो थ्रस्टरचा त्याची जी लेवल आहे आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी कमी जास्त करता येते. जर थ्रस्टरचा लेवल जास्त झाला तर व्हेलॉसिटी कमी होणार आणि तो जर कमी केला की व्हेलॉसिटी वाढणार. तर ह्याच्यासाठी प्रत्येक अशा प्रणालीसाठी इस्रोमध्ये एक तज्ज्ञ असं डिपार्टमेंट असतं आणि ते त्या प्रणालीवरती काम करत असतात. आणि अशा प्रकारच्या विभागामध्ये तुमचे वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात. प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मोहिमेवरती काम करण्यासाठी तुम्हाला काम लागत असतं. त्यामुळे अशी वाटणी केलेली असते की आत्ता जी मोहीम आहे त्याच्यासाठी हा ग्रुप काम करेल आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर दुसरा ग्रुप असतो
अशा बर वेगवेगळ्या ज्या प्रणाली आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे ग्रुप असतात आणि ते त्याच्यामध्ये तज्ज्ञ असतात, त्यांना खूप अनुभव असतो आणि त्यामुळे ते नवीन नवीन त्याच्यामध्ये इनोव्हेशन जे म्हणतात ते करू शकतात आणि सुधारणा करू शकतात. बरोबर. नाईक सर, खूप म्हणजे तुम्ही इतक्या सोप्या शब्दात आणि सहजगत्या सांगताय, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा इतके तुम्ही कूल दिसताय, तर इथे आम्हाला बोलतानाच एवढी एक्साइटमेंट जाणवते, तर त्या प्रत्यक्ष कंट्रोल रूममध्ये किती एक्साइटमेंट असेल. पण म्हणजे पत्की सर, काय नेमकं लागतं हो ह्या सगळ्या शेवटच्या क्षणात? ही सगळी गणितं मांडताना सगळ्या जगाचं तुमच्याकडे लक्ष आहे, पण त्यावेळेला अतिशय शांतपणानं निर्णय करायचा आणि ठरवायचं की नेमकं काय करायचंय. असं असतं की नाईक सरांनी सांगितल्यामुळे आपण जेव्हा एकदा थ्रस्ट चालू करतो आणि खाली खाली येत असतो, तेव्हा ती आपली अटिट्यूड म्हणजे आपली दिशा नियंत्रणात ठेवणं हे फार कठीण काम असतं. तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एरर्स असतात. ज्याला पिच अप म्हणतो, पिच डाऊन म्हणतो. म्हणजे विमान जाताना जसं पुढे नोज डाऊन नोज अप असतं किंवा यॉ असतं किंवा ते एका साईडला वळू शकतं. तर या ज्या एरर्स तयार होतात आणि या एरर्स कशामुळे होतात, तर ते सगळे 4 नॉझल्स आपण फायर करतो, त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा एकमेकाच्या थ्रस्ट सारखा असू शकत नाही किंवा थोडासा सीजी मोमेंट, टँक मधलं जसं फ्युएल कमी कमी होतं तसं थोडीशी सीजी मोमेंट व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे असा प्रकारचा एक मोमेंट तयार होतो. तर तो मोमेंट कॉम्पेन्सेट करण्यासाठी त्याची जी करेक्शन असते त्याच्यासाठी आमच्याकडे जो रिॲक्शन व्हील म्हणून एक प्रकार असतो आणि त्याचे 4 रिॲक्शन्स व्हील या सॅटेलाइट या पर्टिक्युलर लँडरमध्ये आहेत की जे मोमेंटमच्या तत्वावर काम करतात. म्हणजे जो मोमेंटम व्हील आपण बरं. ऍक्सिलेट केलं त्याच्या विरुद्ध हो. दिशेने आपल्याला थोडासा टॉर्क मिळतो. तर त्या एरर्स बर त्या मोमेंटम व्हील करेक्ट केल्या जातात आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली ठेवावी लागते. म्हणजे तुमची खाली बघायची जी अटिट्यूड आहे ती कायम राहिली हो. पाहिजे. तर बर बर हा जो सिस्टम आहे तो खूप म्हणजे त्याच्यावर वर्षानुवर्ष काम करून त्या सिस्टम डेव्हलप केलेल्या असतात बर की तुमची अ, एरर कशी डिटेक्ट करायची. त्याच्यासाठी हो त्यांनी सांगितल्याप्रमाणे IRU म्हणून असतं, इनर्शियल रेफरन्स युनिट म्हणून असतं आणि ती एरर हो. डिटेक्ट झाल्यानंतर ती करेक्ट कशी करायची. तर त्याच्यासाठी हे मोमेंटम व्हील ही सिस्टम असते. बरोबर बरोबर. पण मग नाईक सर सुद्धा आपल्या बरोबर आहेत. नाईक सर, याचं ॲनलायझिंग करणं ह्या शेवटच्या 30 सेकंदाच्या खरं तर बऱ्यापैकी आधीपासूनच करायला सुरुवात करायला लागेल, कारण त्या 30 सेकंदात तुम्हाला निर्णय करायचा आहे. त्या शेवटच्या 30-40 सेकंदात तुमच्यासमोर गणित आल्यानंतर मग गणित करायला सुरुवात करून नाही चालणार. त्याचं एक कॅल्क्युलेशन करून आधीपासूनच गणितं वेगवेगळी तयार ठेवायला लागत असतील. हो, ऍक्च्युली ह्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की 5:44 ज्या वेळेला ही प्रक्रिया सुरू होईल आणि लँडर चंद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू करेल, तेव्हापासून तो लँडर पृथ्वी म्हणजे चंद्राला स्पर्श करेपर्यंत सर्व कंट्रोल नियंत्रण हे त्याच्या कॉम्प्युटरवरती असतं. तिथे सगळं जो एक प्रकारची त्याला अल्गोरिथम म्हणतात, सॉफ्टवेअर म्हणा, तर त्या सॉफ्टवेअरमध्ये ही सगळी प्रक्रिया आधी भरून ठेवलेली असते आणि कारण काय आहे की प्रत्येक अशा 3 सेकंदानंतर 2 सेकंदानंतर काही प्रक्रिया करायच्या असतात. तुम्हाला पृथ्वीवरून कमांड पाठवायची असेल तर जायला साधारण 1.5 सेकंद लागतात, परत सिग्नल यायला पुन्हा 1.5 सेकंद चंद्रापासून, तर 3 सेकंद असतो आणि काही वेळेला तेवढा अवधी नसतो आपल्याकडे. त्यामुळे हे सगळं जे नियंत्रण आहे ते कॉम्प्युटराइज्ड आहे. त्यामुळे आपल्याला त्यावेळेला अनालिसिस करून पुन्हा निर्णय घेण्याची फारशी गरज उरत नाही. तर तुम्हाला हे सगळं कॉम्प्युटर निर्णय घेतो आणि आपण ज्याच्यामध्ये जो प्रोग्राम भरून ठेवलेला आहे त्याच्याप्रमाणे हो. त्याचं काम सुरू असतं. एवढंच की बर आपण प्रोग्राम मध्ये आणखीन एक महत्वाचा भाग जो असा आहे की त्याच्यामध्ये आपली साईट जी सिलेक्ट करायची प्रक्रिया आहे, साईट वरती काही अडचण नाही ना, तिथे काही दगड आलेला नाही ना, हे सगळं वरचेवर चेक करण्यात येतं. जवळजवळ 3 वेळा चेक करण्यात येतं या 25 बर किलोमीटर प्रवासामध्ये. आणखीन गोष्ट हो म्हणजे आपली व्हेलॉसिटी म्हणजे वेग आणि उंची, हो या 2 गोष्टीवरती आपल्याला कॉन्स्टंटली नजर ठेवावी लागते, कारण त्याच्या बर अनुषंगानं आपल्याला थ्रस्टरचं फायरिंग करावं लागतं.
ओके, त्यामुळे थ्रस्टरचं फायरिंग हे फायनली अत्यंत क्रुशियल आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये इन्स्टॅबिलिटी नको आहे, त्याचं कंट्रोल स्टॅबिलिटी पाहिजे त्या लँडरमध्ये. तर ह्या सगळ्या हो गोष्टीचा विचार करून आपण नॅव्हिगेशन आपलं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलेलं असतं आणि आपण ते किती कार्यक्षमतेनं बनवलेलं आहे त्याच्यावरती हो ह्या मिशनचं या मोहिमेचं. गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे नाईक सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपण थेट कंट्रोल रूम मध्ये ऐकूयात, काही सूचना Today, दिल्या we जात shall आहेत. be witnessing the final phase of the critical and most technologically challenging mission operations of Chandrayaan-3, wherein the lander module will be making a safe and soft landing on the surface of the moon. These display screens show the countdown to the power descent start, as well as the path that will be followed by the lander module. We are 18 minutes away from the commencement of power descent. India is at the brink of creating history as we all await with bated breath to witness the landing on Moon's south polar region. पण ही इस्रोची कंट्रोल रूम पाहतो आहोत. सगळे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नाईक सर, पत्की सर यांनी तर या कंट्रोल रूममधून काम केलेलं आहे. असे 2 तज्ज्ञ मान्यवर आपल्यासोबत आहेत ज्यांच्याकडनं आपण याच्यातल्या खाचाखोचा अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि बंगळुरू इथल्या इस्रोच्या कमांड सेंटरमधले हे सगळे शास्त्रज्ञ. चंद्रयान-1 अक्टूबर 2008 में PSLV आणि त्याचा हा एक धावता प्रवास. कदाचित काही क्षणचित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. ही पाहता पाहता आपण पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांच्या सोबत बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत सुरुज मोरे सुद्धा आहेत. सुरुजजी, ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहताना म्हणजे या खरं तर सगळ्या अनुभवण्याच्या गोष्टी आणि ही सगळी रिकॅप जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला लक्षात येतं की किती मोठा टप्पा आपण सगळ्यांनी ओलांडलेला आहे. सुरुजजी, म्हणजे आत्तापर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारानं सांगितलंय की दक्षिण ध्रुव का, त्याचं महत्त्व काय, पण केवळ पाणी हा ही एकमेव बाब आहे का? पाणी या व्यतिरिक्त आणखीन काय काय अशा गोष्टी आहेत? आणखीन एक उत्सुकतेचा प्रश्न की जो सोशल मीडियातनं काही जणांनी मला विचारला होता आणि जो माझ्याही मनात आला, हा जो रोव्हर खालती येणार आहे, हा रोव्हर आजूबाजूच्या भागात फिरेल आणि मग तिथे काही फोटो काढेल. तर असं मी ऐकलं की तो काही मातीचे नमुने गोळा करेल. तर हा रोव्हर या 12-14 दिवसांमध्ये 2-3 वेळेला आतमध्ये जाईल, परत बाहेर येईल का तो एकदा बाहेर आल्यानंतर बाहेरच थांबेल आणि या सगळ्याचं परीक्षण करण्याची त्याची इंडिपेंडंट क्षमता आहे? अगर हम बात करें चंद्रयान-2 की, जेवढी माहिती मला आहे त्याप्रमाणे असं नाहीये की या रोव्हरला परत येऊन लँडर पर्यंत जायला लागेल. रोव्हरची जो वेग आहे तो जवळजवळ 1 सेंटीमीटर प्रति सेकंद असा आहे. तर त्याच्यामुळे त्याचा वेग काही खूप जास्त आहे असं नाहीये. पण रोव्हरनी जी काही गोळा केलेली माहिती असेल ती तो लँडर बरोबर कम्युनिकेट करण्याची जी क्षमता आहे ती त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्याला ऍक्च्युली तिथे ते जे काही नमुने गोळा केलेले आहेत त्यांचा अभ्यास करून त्याच्यातनं जी माहिती मिळते ती तो लँडर पर्यंत पोहोचवेल. मग लँडर ती पुढे ऑर्बिटरला रिले करू शकेल आणि मग ऑर्बिटरच्या द्वारे ती आपल्यापर्यंत पृथ्वीवरती येऊ शकेल. OHRC यानी की ऑर्बिटर हाय रेझोल्यूशन कॅमेरा. म्हणजे हे एकदा तो लँडर चंद्रावर उतरल्यानंतर रोव्हर जेव्हा बाहेर येईल तर तो रोव्हर मग तिथेच असेल आणि त्याचं काम इंडिपेंडंटली चालेल आणि ते इस्रोच्या बेस स्टेशनला आणि लँडरमधल्या सगळ्या सिस्टीमच्या बरोबर ते सगळं कोऑर्डिनेट करेल. पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या करता तुम्ही थोडंसं सोप्या शब्दात तुमच्या पद्धतीने सांगा की पाण्याच्या व्यतिरिक्त काय काय गोष्टी आहेत की या रोव्हरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, रोव्हरच्या माध्यमातून अनुभवायला मिळतील, अभ्यासाला मिळतील आणि ज्याचा केवळ भारताला नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय माझ्या दृष्टीने, केवळ भारत तर नाहीच नाही तर सगळ्या जगाकरता उपयोगी पडणाऱ्या गोष्टी हा रोव्हर आपल्यापर्यंत सांगणार आहे.
रोवर जो आहे तो या चंद्राच्या पृष्ठभागावरती फिरू शकेल आणि तुम्ही म्हणजे याचा विचार करू शकता की जेव्हा आपण एका अशा जागी लँड करतो की जिथे अजूनपर्यंत कोणीही गेलेलं नाही, तर त्या तिथे असणाऱ्या ज्या परिस्थिती आहेत ती पण वेगळी आहे. जे आतापर्यंत बाकीची जी यानं आहेत ती उतरलेली आहेत त्यांच्यामध्ये जे विषुववृत्ताच्या चंद्राच्या विषुववृत्ताच्या जवळ जे उतरलेली आहे तिथली परिस्थिती वेगळी होती. मग ध्रुवावरती काही वेगळ्या अजून गोष्टी दिसून येतात का, तर त्याचाही अभ्यास आपण करू शकणार. जसं मी मागच्या वेळेला म्हटलं की सूर्याचा जो प्रकाश आहे तो सरळ सरळ न पडता ध्रुवावरती थोडा एका कोनामध्ये पडतो, कारण की चंद्र हा गोल आहे आणि त्याच्यामुळे चंद्राचा सूर्याचा जो प्रकाश आहे तो एका स्लॅन्टेड सरफेस वरती पडत आहे. तर त्या अशा परिस्थितीमध्ये तिथले जे काही पृष्ठभाग आहे त्याच्यावरती काय काय बदल होऊ शकतात, तर त्याचाही अभ्यास आपण तिथे करू शकतो. आता आपण जसं म्हटलं मागच्या वेळेला की तिथे पाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे, कारण की काही भाग आहे जो सततपणे अंधारातच असतो. तर अशा भागांवरती जाऊन शेवटी जर कधी आपल्याला मूनवरती म्हणजे चंद्रावरती जर कॉलनी सेटअप करायची असेल किंवा त्याला एक बेस स्टेशन म्हणून वापरायचं असेल तर आपल्याला अशाच भागांवरती जायला लागणार आहे. तर मग तिथे जे काही परिस्थिती आहे तिथलं जे वातावरण आहे, जसं मी म्हटलं की सूर्यप्रकाश पडून जे काही इलेक्ट्रॉन्स येतात बाहेर आणि प्लाझ्मा जो तयार होतो त्याचा जो अभ्यास आहे तो आपण व्यवस्थित प्रकारे करू शकणार आहोत. तर तो केल्यामुळे मग नंतरच्या ज्या मोहिमा आहेत त्यांच्यासाठी या अभ्यासातनं जे निघालेले जी निरीक्षण आहेत ती पण त्याचा उपयोग होणार. सुरुजी, आपण आता ना थेट नाशिकला जाऊयात. आपल्यासोबत माजी संचालक नाईक सर जसे आहेत, पत्की सर जसे आहेत, तसे आपण आता थेट नाशिकला जाऊयात. लँडर बरोबर कम्युनिकेट करण्याची जी क्षमता आहे ती त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्याला ऍक्च्युली तिथे ते जे काही नमुने गोळा केलेले आहेत त्यांचा अभ्यास करून त्याच्यातनं जी माहिती मिळते ती तो लँडर पर्यंत पोहोचवेल. मग लँडर ती पुढे ऑर्बिटरला रिले करू शकेल आणि मग ऑर्बिटरच्या द्वारे ती आपल्यापर्यंत पृथ्वीवरती येऊ शकेल. OHRC यानी की ऑर्बिटर हाय रेझोल्यूशन कॅमेरा. म्हणजे हे एकदा तो लँडर चंद्रावर उतरल्यानंतर रोव्हर जेव्हा बाहेर येईल तर तो रोव्हर मग तिथेच असेल आणि त्याचं काम इंडिपेंडेंटली चालेल आणि ते इस्रोच्या बेस स्टेशनला आणि लँडरमधल्या सगळ्या सिस्टीमच्या बरोबर ते सगळं कोऑर्डिनेट करेल. पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या करता तुम्ही थोडंसं सोप्या शब्दात तुमच्या पद्धतीने सांगा की पाण्याच्या व्यतिरिक्त काय काय गोष्टी आहेत की या रोव्हरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, रोव्हरच्या माध्यमातून अनुभवायला मिळतील, अभ्यासाला मिळतील आणि ज्याचा केवळ भारताला नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय माझ्या दृष्टीने केवळ भारत तर नाहीच नाही तर सगळ्या जगाकरता उपयोगी पडणाऱ्या गोष्टी हा रोव्हर आपल्यापर्यंत सांगणार आहे. रोवर जो आहे तो या चंद्राच्या पृष्ठभागावरती फिरू शकेल आणि तुम्ही म्हणजे याचा विचार करू शकता की जेव्हा आपण एका अशा जागी लँड करतो की जिथे अजूनपर्यंत कोणीही गेलेलं नाही, तर त्या तिथे असणाऱ्या ज्या परिस्थिती आहेत ती पण वेगळी आहे. जे आतापर्यंत बाकीची जी यानं आहेत ती उतरलेली आहेत त्यांच्यामध्ये जे विषुववृत्ताच्या चंद्राच्या विषुववृत्ताच्या जवळ जे उतरलेली आहे तिथली परिस्थिती वेगळी होती. मग ध्रुवावरती काही वेगळ्या गोष्टी दिसून येतात का, तर त्याचाही अभ्यास आपण करू शकणार. जसं मी मागच्या वेळेला म्हटलं की सूर्याचा जो प्रकाश आहे तो सरळ सरळ न पडता ध्रुवावरती थोडा एका कोनामध्ये पडतो, कारण की चंद्र हा गोल आहे आणि त्याच्यामुळे चंद्राचा सूर्याचा जो प्रकाश आहे तो एका स्लॅन्टेड सरफेस वरती पडत आहे. तर त्या अशा परिस्थितीमध्ये तिथले जे काही पृष्ठभाग आहे त्याच्यावरती काय काय बदल होऊ शकतात, तर त्याचाही अभ्यास आपण तिथे करू शकतो. आता आपण जसं म्हटलं मागच्या वेळेला की तिथे पाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे, कारण की काही भाग आहे जो सततपणे अंधारातच असतो. तर अशा भागांवरती जाऊन शेवटी जर कधी आपल्याला मूनवरती म्हणजे चंद्रावरती जर कॉलनी सेटअप करायची असेल किंवा त्याला एक बेस स्टेशन म्हणून वापरायचं असेल
तर आपल्याला अशाच भागांवरती जायला लागणार जी आहे. हाँ, तर मग तिथे जे काही परिस्थिती आहे, तिथलं जे वातावरण आहे, जसं मी म्हटलं की सूर्यप्रकाश पडून जे काही इलेक्ट्रॉन्स येतात बाहेर आणि प्लाझ्मा जो तयार होतो, त्याचा जो अभ्यास आहे तो आपण व्यवस्थित प्रकारे करू शकणार आहोत. तर तो केल्यामुळे मग नंतरच्या ज्या मोहिमा आहेत त्यांच्यासाठी या अभ्यासातनं जे निघालेले जी निरीक्षण आहेत ती पण त्याचा उपयोग होणार. 160 किलोमीटर के पेरिल. सुरुजी, आपण आता ना थेट नाशिकला जाऊयात. आपल्यासोबत माजी संचालक नाईक सर जसे आहेत, पत्की सर जसे आहेत, तसे आपण आता थेट नाशिकला जाऊयात. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि लक्ष्मण तिथल्या एका शाळेमध्ये आहे जिथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि हे लाईव्ह सुद्धा तिथे प्रक्षेपित केलं जात आहे. लक्ष्मण, काय काय किती प्रकारचा उत्साह आहे, कशा प्रकारचा उत्साह आहे या विद्यार्थ्यांमध्ये? मिलिंद सर, देशाच्या प्रत्येक नागरिकाचा काळजाचे ठोके चुकवणारे हे क्षण आहे. प्रत्येक नागरिक जो आहे तो या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय. त्याच पद्धतीनं नाशिकच्या एका शाळेमध्ये अर्थात अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये आपण आहोत आणि या स्क्रीनवरती अशा पद्धतीनं न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवरती या विद्यार्थ्यांना हे सगळं जे आहे अंतराळामध्ये जे काही सुरू आहे सध्याच्या क्षणाला हे सगळं दाखवलं जात आहे. आपण माझ्या समोरच्या बाजूला जर बघितलं तर विद्यार्थी आहे, त्यांचे पालक आहेत आणि शिक्षक देखील आहे. जे शिक्षक या विद्यार्थ्यांना या अंतराळाबद्दल माहिती देत असतात ते शिक्षक आहे, विद्यार्थी आहे. आपण याच विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या या आजच्या या मोहिमेबद्दल त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आज ही मोहीम या ठिकाणी होतीये, काय एक भारतीय म्हणून, एक स्टुडंट म्हणून तुला काय वाटतंय? खूप चांगलं वाटतंय की भारताला एवढा मोठा चान्स भेटला आहे आणि हे आहे का भारत पुढे जाऊन अजून प्रगती करेल आणि हा लॉन्च सुद्धा एक सक्सेसफुल लॉन्च असेल. मिलिंद सर, हे खरं तर भारताचं भविष्य आहे. ही तरुण पिढी, हे तरुण मुलं, ही लहान मुलं, हे भारताचं भविष्य आहे आणि त्यांच्यातलेच काही उद्या भविष्यातले विद्यार्थी जे आहे ते अशा प्रकारे इस्रो सारख्या असतील किंवा इतर ज्या संस्था आहेत तिथे काम करतील. इस्रो ज्या पद्धतीने काम करतं याकडे कसं बघतीये? आपल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. खूप अभिमानाची बाब आहे ही आणि अंगाला शहारे येतील असं हे लॉन्चिंग आपण आज बघणार आहोत. आणि भारत हा एक आपण म्हणतो एक डेव्हलपिंग नेशन आहे आणि त्याच म्हणजे त्या वेमध्ये भारत आज पुढे जातोय आणि एक एक पावलाने भारत पुढे जातोय आणि हा चंद्रयान 3चा जो लॉन्च आहे तो खूप महत्त्वपूर्ण असेल आपल्या देशासाठी आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी. त्यामुळे एक शिक्षिका एक स्टुडंट म्हणून मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की भारत. या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या अंतराळाची माहिती देणारे शिक्षक देखील आहे, ते देखील स्वतः अभ्यासक आहे. सर, आज हा मेगा इव्हेंट आपण म्हणूयात भारतासाठी एक अभिमानाची, प्रत्येक भारतीयाचा ऊर जो आहे तो आनंदाने भरून येण्याची अशी परिस्थिती. काय वाटतं हे सगळं चित्र आता उभं राहत आहे? विद्यार्थ्यांमध्ये काय काय प्रश्न त्यांच्याकडनं तुम्हाला विचारले जात आहे? सर, या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना प्रश्न आहे की आपण जसं आता काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपण एक एक पाऊल पुढे ठेवतोय आणि आपण विकसनशील देशापासून विकसित देशांमध्ये आपण आता गेनले जाऊ काही दिवसानंतर. तर मुलांचा प्रश्न असे असतात की आपण चंद्रावर जाऊ शकतो का? चंद्रावर तिथं आपलं जे काही आपण म्हणतो वेकेशन जर सेलिब्रेट करायचं असेल तर आपण तिथं जाण्यासाठी आपल्याला जमेल का? तर बरेचसे असे प्रश्न असतात मुलांचे आणि ॲज अ इस्रो स्पेस ट्युटर आम्ही आपल्या या शाळेमध्ये या मुलांना अशा प्रकारे ऑब्झर्वेटरीच्या अंतर्गत आम्ही मार्गदर्शन देत असतो आणि न्यूज 18 लोकमतच्या या स्क्रीनवर आम्ही आज हे बघू शकतोय. त्यामुळे मी न्यूज 18 लोकमतचे धन्यवाद करेन. आपण आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही देखील ही मोहीम जी आहे भारताची ती बघताय, काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर? आम्हाला हे सगळं बघून वाटतंय की म्हणजे चंद्रावरती जेव्हा ते लॉन्च होईल म्हणजे लँड होईल तेव्हा आपल्याला नक्कीच तिथं मिनरल्स आणि पाणी भेटेल आणि अजून विकास होईल. तुला काय वाटतंय? मला तर हेच वाटतं की आता भारत आपण म्हणत होतो की अरे ते पुढे जाईल तर आता ही वेळ आली की ते आता खरंच पुढे जाईल आणि आता सगळ्यात बेस्ट कंट्री असं मानलेलं आहे इंडियाला लवकरच.
आपण बघतोय नाशिकमधल्या या विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया आहे. विद्यार्थी आहे, त्यांचे पालक आहे आणि ह्या शाळेमध्ये ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे हे सगळे शिक्षक आणि विद्यार्थी जे आहे ते मोठ्या संख्येनं न्यूज 18 लोकमतवरती हा सगळा इव्हेंट जो आहे अर्थात भारतीयांसाठी अभिमानाची जी बाब आहे ती बघितली जाते आणि प्रत्येक भारतीयाला हा आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे आणि तोच अभिमानाचा आनंदाचा क्षण जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आज हे सगळे लोक बघतायत. जसे देशभरामध्ये आज नेमकं काय होणार याकडे लक्ष लागतं. जसं जसा वेळ पुढे जातोय, वेळ पुढे सरकते तसे तसे काळजाचे ठोके जे आहे ते या सगळ्यांचे चुकतायत. तशीच सगळी परिस्थिती नाशिकमध्ये देखील आहे आणि न्यूज 18 लोकमतवरती ठीक आहे लक्ष्मण, तुझ्याकडे परत येऊयात. तुर्तास एक महत्वाची बातमी, चांद्रयान 3च्या लँडिंगसाठी आता अवघे काही क्षण राहिलेले आहेत. पुढच्या अर्ध्या तासात चांद्रयान 3चं यशस्वी लँडिंग झालेलं असेल. पुढच्या अर्ध्या तासात विक्रम लँडर हा चंद्रावर उतरलेला असेल. पुढच्या अर्ध्या तासात भारताचा तिरंगा मानवजातीचा शांततेचा संदेश घेऊन चंद्रावर उतरेल आणि त्यानंतर साधारण 2 तासानंतर लँडरमधून रोव्हर सुद्धा बाहेर येईल. तयारी कधीच सुरू झाली आहे, कमांड देण्यात आली आहे आणि आता पुढच्या अर्ध्या तासात विक्रम लँडर चंद्रावर उतरणार. नेमकेपणानं सांगायचं तर 28 मिनिटं आणि 37 सेकंदात 28 मिनिटं आणि आता 30 सेकंद एवढ्या वेळात विक्रम लँडर हा चंद्रावर उतरणार आणि त्यानंतर पुढच्या 2 तासांनी रोव्हर हा प्रत्यक्ष चांद्रयानातून बाहेर येईल आणि त्याच्या कामाला सुरुवात होईल. आणि आपल्यासोबत आता आणखीन काही मान्यवर जोडले गेलेले आहेत. त्याच्यात श्रीहर्ष तेंडुलकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. खरं तर सर परदेशात आहेत पण तिथूनही त्यांनी आपल्याला थोडासा वेळ मुद्दामून आवर्जून दिलेला आहे. सर खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. थँक्यू. मला खूप आनंद आहे इकडे तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप आता एक्साइटमेंट आहे की आता पुढच्या अर्ध्या तासात काय होणार आहे आणि मला खूप मला आठवतंय साधारण 1 महिन्यापूर्वी आपण ज्या वेळेला न्यूज 18 लोकमतच्याच फेसबुक युट्यूब लाईव्ह मध्ये बोललो होतो तर तो सगळा क्षण आता अवघ्या काही मिनिटावर येऊन ठेपलाय. या अर्ध्या तासात बऱ्याच काही गोष्टी होणार आहेत. शेवटच्या क्षणी कदाचित लँडिंगची जागा थोडीशी पुढे मागे डावी उजवीकडे कशी होते ते सगळं ठरेल. काय वाटतंय आता या क्षणी तुमच्या मनात एक शास्त्रज्ञ म्हणून, एक विज्ञानाचा अभ्यासक म्हणून, की हे क्षण खरं तर दरवेळेला अनुभवता येत नाहीत, हे खूप रेअर असतात आणि ते आपल्याला अनुभवायला मिळतात, हे आपलं खरंच नशीब आहे एका अर्थानं. तर यानंतर आपण आणखीन एका मोठ्या साध्याच्या दृष्टीने किती जवळ जाणार आहोत? चंद्रावरती किंवा कुठल्याही दुसऱ्या ग्रहावरती सॉफ्ट लँडिंग करणं हे खूप मोठं कौशल्याचं काम आहे आणि ते जर तुम्ही साध्य केलं तर त्याचं जे तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो तो खूप मोठा असतो. म्हणजे आपण म्हणतो की टेक्स्टबुकमध्ये वाचून होत नाही, आपण स्वतःहून प्रॉब्लेम गणित सॉल्व्ह केल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. तर ह्या बाबतीत तर टेक्स्टबुक सुद्धा नाही आहे. ह्याच्यात आपल्या इंजिनियर्सना सगळं स्वतःहून लक्ष देऊन शोधून हे टेस्ट करावं लागतं आणि आता सगळे जण बसून बघतायत पण आता आपल्याकडे चंद्रयानाचा असा कंट्रोल नाहीये. हे जे सगळे डिसिजन्स आहेत की चंद्रयान इथे उतरणार की तिकडे उतरणार हे सगळं ऑनबोर्ड प्रोसेसिंग मध्ये केलं जातं. ते चंद्रयानाचा जो कॉम्प्युटर आहे तो ठरवतो की मला इकडे जायचंय की तिकडे जायचंय, इकडे सेफ आहे का उतरायला, इकडे मी उतरू शकतो का. आणि ह्याचं जे प्रोग्रामिंग आहे आणि त्याचा जो प्रोग्राम लिहिलेला तो मागचे कितीतरी वर्षांचं सगळ्यांचं काम आहे त्याच्यात आणि ते आता सगळं शेवटच्या क्षणापर्यंत आलंय. आता हे सगळे जे बघतायत बसून ते बसून फक्त आरामात आता त्यांच्या मनात फक्त प्रार्थना आहे की सगळं चांगलं होईल, पण त्यांचं मागच्या 10 वर्षाचं काम आहे त्याच्यात. खरंय. म्हणजे आणि किती छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग करायला लागतं की जसं मगाशी आपल्यासोबत नाईक सर होते, सुरेश नाईक सर, की जे इस्रोचे माजी संचालक राहिलेले आहेत, त्यांनी असं म्हटलं की शेवटच्या अर्ध्या तासाहीपेक्षा कमी वेळात म्हणजे तर 2-3 जागांचं मॅच करून, जुन्या फोटोशी मॅच करून, त्याचा अल्टिट्यूड तपासून, मग त्याची उंची, त्याचा वेग याचं गणित मांडून आपल्याला ते लँडर हा व्यवस्थित उतरवायचा आहे.
एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारतो. साधारण आपण जेव्हा एखादी गाडी शिकत असतो त्यावेळेला फर्स्ट गिअर टाकताना आणि ॲक्सिलेटर दिल्यानंतर गाडी पुढे जाताना सगळ्यात जास्त गडबड तिथेच होते, कुठल्याही फोर व्हीलर ज्याला शिकायचे त्याला. ह्या लँडिंगच्या प्रोसेसची प्रॅक्टिस आधी करायला लागते का हो, किंवा अशी केली असेल का की जेणेकरून काय काय अडचणी येतील याचं व्हिज्युअलायझेशन वेगवेगळ्या प्रकारचं करून मग शास्त्रज्ञांनी याचं नियोजन केलं असेल? हो, ह्याच्यात खूप गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे सिम्युलेशन करता येतं की आपण चंद्रावरती जाऊ तेव्हा आपल्या पूर्ण फिजिक्स सिम्युलेशन आपण करू शकतो की हे आपलं चंद्रयान आहे, ह्याचं वजन एवढं आहे, त्याचे इंजिन एवढा जोर देऊ शकतात वगैरे, आणि मग ते ह्या वेगाने येऊ शकतं किंवा जास्त वेगाने येऊ शकतं किंवा कमी वेगाने येऊ शकतं. आणि त्याच्यात तुम्ही पॅरामीटर्स चेंज करू शकता की अरे असं झालं तर काय होईल, असं झालं तर काय होईल. आणि मग तुमचं जे सॉफ्टवेअर आहे, तुमचा जो प्रोग्राम आहे ज्यांनी चंद्रयान डिसिजन घेतं ते तुम्ही टेस्ट करू शकता की ठीक आहे बाबा, तुम्ही आता एक इंजिन पुरेसा जोर देत नाहीये तर मग काय करायचं. तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये जे प्रोग्राम लिहिला असेल की इंजिननी कमी पॉवर दिली तर दुसरं इंजिन थोडं जास्त चालवा किंवा जे काय असेल ते सगळं तुम्ही टेस्ट करू शकता. सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. तुम्ही आता ऑन एअर पाहू शकताय इस्रो कडून जी दृश्य येत आहेत ती शेवटचा 7.4 किलोमीटरचा टप्पा हा कशा प्रकारचा असेल हे साधारण काही डायग्रामच्या माध्यमातून, ग्राफिक्सच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जात आहे. अल्टिट्यूड काय असेल आणि 7.4 किलोमीटरच्या टप्प्यात एका ॲरोच्या सारखं ते दाखवलंय की कसा स्पीड कमी होईल, कसा त्याच्या लँडरची गती, दिशा, या सगळ्याचं गणित असेल. आणि एक विशिष्ट असा क्षण येईल की ज्या वेळेला लँडर उभाच्या उभा खालती उतरेल. खूपच सुंदर प्रकाराने इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. सर, जर काही दृश्य तुम्हाला दिसली असतील तर तुम्ही जे सांगत होता त्याच्याशीच जोडलेली ही दृश्य होती, म्हणून मी तुम्हाला मध्ये थांबवलं होतं. परत सविस्तर सांगा. हो, नाही, ही दृश्य जी आहे ती खूपच छान आहे. आता आपण जे बघितलं ते रफ ब्रेकिंग फेज होता. आधी आपण गती कमी करतो आणि मग नंतर फाईन ब्रेकिंग फेज येतो, जिकडे आपण कॅमेरा, ऑल्टिमीटर, रेडार सगळ्यांनी खालचं जमीन बघून आता आपण थोडं ऍडजस्टमेंट करावी लागते. ती फाईन ब्रेकिंग फेज त्याच्यात येईल. तर मी जसं म्हणत होतो, आपण सिम्युलेशन्स करू शकतो. आपण सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याच गोष्टी करून की आता चंद्रावरती आपण उतरतोय तर काय गडबड झाली तर आपलं सॉफ्टवेअर कसं त्याला रिस्पॉन्ड करेल ह्याचं सिम्युलेशन आणि टेस्टिंग खूप होतं. पण ते सोडून सुद्धा हार्डवेअर टेस्टिंग करावं लागतं. आपण थोडी दृश्य आधी बघितली की जो लँडर आहे तो धडाम करून जोरात 3-4 मीटरच्या अंतरावरून आपण त्यांनी खाली सोडून आपटून बघितला की सगळं ठीक आहे ना. हेलिकॉप्टर मधून वर घेऊन त्याला सोडलं आणि मग त्याचे इंजिन जळून त्याला हळू खाली उतरवलं. हे सगळे हार्डवेअर टेस्ट पण केले जातात की आपण सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा लिहितो तेव्हा सिम्युलेशन्स आपल्याला माहिती आहे तेवढ्यापर्यंत लिहू शकतो आपण. त्याच्यात जे काही फिजिक्स आहे ते आपण जेवढं माहिती आहे तेवढं करू शकतो. पण खरं निसर्गात काय होतं ते आपण खरं बांधल्यानंतरच कळतं. तर ते ह्याच्यात खूप टेस्टिंग करावं लागतं, सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आणि हार्डवेअरमध्ये सुद्धा. बरोबर. जेव्हा हे अपोलो 11 किंवा त्याच्यानंतरच्या वेगवेगळ्या यानांचे काही व्हिडिओज बघितले त्यावेळेला असं लक्षात आलं की माणूस किंवा यंत्र प्रत्यक्ष त्या स्वरूपात तिथे करून, तुम्ही म्हणालात की त्याचं ॲक्च्युअल मॉडेल्स तयार केली जाऊन ती प्रात्यक्षिकं केली जातात. तर याचा किती आणि कशा प्रकारचा उपयोग होतो? कारण ह्या शेवटच्या अर्ध्या तासातलं सिच्युएशन काय असेल याची एक 10 प्रकारची व्हिज्युअलायझेशन करायला लागत असतील. त्याचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे याच ठिकाणी ते उतरेल हे व्हिज्युअलाइज करून त्याचा उतरण्याची दिशा ठरवणं, त्याची गती ठरवणं, हे सगळं आखायला लागत असेल तर ते त्याच ठिकाणी एक्झॅक्ट होईल. हो, आणि कुठलीही गोष्ट एक्झॅक्ट नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एरर मार्जिन्स असतात की आता जसं आता ह्या चंद्रयान 3 साठी लँडिंग एरिया जो आहे तो मोठा केलाय की फक्त इथेच लँड करायचं असं नाही. आपण सगळ्या बाजूचा नकाशा आणि त्याचे फोटो वगैरे पण टाकलेत की ओके, थोडं बाहेर गेला चंद्रयान तरी त्याला कळेल की आपण ठीक आहे इकडे आहोत, आपण इकडे उतरू शकतो. तर आपण काय करतो की एरर हँडलिंग हा एक खूप मोठा इंजिनिअरिंग मध्ये कन्सेप्ट असतो की काय चुका होतात, मग चूक झाली की काय करायचं. आणि चुका आपल्यामुळे होतील असं नाही, पण
निसर्गात काय मध्ये विमान आपण टेक ऑफ घेतो किंवा लँड करतो तेव्हा वारा येतो, विमान हलतं थोडंसं, मग आपण करेक्टिव्ह मेजर घेतो, बरोबर. तर एरर हँडलिंग हा खूप मोठा प्रकार असतो आणि प्रत्येक काय काय होऊ शकतं ह्याची कल्पना करावी लागते की हे चुकू शकतं, हे चुकू शकतं, हे चुकू शकतं. मग हे चुकलं तर काय करायचं, हा एक मोठी प्रोसेस असते आणि ते खूप वेळ घालून लोक त्याच्यात विचार करून की आता हे चुकू शकतं, मग हे चुकलं तर काय करायचं, असं बरंच पर्यायांचा विचार करायला लागतो, ऑप्शन्सचा. हा, सगळे ऑप्शन्स शोधून आपण हे ठरवतो आणि मग त्याच्यात रिस्क मॅनेजमेंट येते की हे होण्याची शक्यता किती आहे, ह्याच्यात आपण किती पैसे खर्च करू शकतो, तो पण भाग येतो की कारण सगळे एरर्स हँडल करायचे झाले तर खूप पैसे लागतील. पण मग ठीक आहे, हे जे नेहमी होणाऱ्या चुका आहेत त्या आपण सगळ्या दुरुस्त करू शकतो, असं पण होतं. बरोबर. तर तुम्ही सांगितलेलं थोडंसं पुढे जोडतो आणि मग पुढचा प्रश्न विचारतो. जे प्रेक्षक थोडे उशिरानं कदाचित हा कार्यक्रम पाहायला सुरुवात केलाय त्यांच्याकरता चांद्रयान-2 जे होतं ते साधारण 500 मीटर बाय 500 मीटर किंवा अशा प्रकारच्याच एरियात, इतक्या मर्यादित एरियात ते लँड होणार होतं. पण यावेळेला चांद्रयान-3 मध्ये खूप मोठा आणि महत्वाचा बदल केला गेलाय आणि त्यानुसार त्याला 2.5 ते 3 किलोमीटरपेक्षा जास्त एरियाचं स्क्रीनिंग करण्यात आलंय आणि तेवढ्या परिप्रेक्षात ते उतरू शकतं. आणि खरोखरच आता अवघे काही क्षण राहिलेत. जर का तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या डाव्या हाताला बंगळुरूच्या इस्रो कमांड सेंटरमधली दृश्य पाहत असाल तर त्यात तुम्हाला दिसू शकतंय एक्झॅक्ट 4 टप्प्यात ही प्रक्रिया होते. त्याच्यातला पहिला टप्पा मगाशीच सुरू झाला. हळूहळू यान हे दुसऱ्या टप्प्याच्याही पुढे आता जाताना आपल्याला दिसतंय. टीव्ही स्क्रीनच्या डाव्या हाताला ज्या 2 विंडो दिसत आहेत तर पहिला टप्पा यशस्वी झालाय. अधिकृतपणे इस्रोकडून सांगण्यात आलंय की ज्या 4 टप्प्यात लँडिंग होणार आहे त्याच्यातला पहिला टप्पा 100% यशस्वी झालाय. एक पाऊल विजयाच्या दृष्टीने आणखीन पुढे. आता फक्त पुढचे 2 टप्पे राहिलेत आणि मग अंतिम टप्प्यात प्रत्यक्षात विक्रम लँडर एक विक्रम करणार आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. सर, 4 टप्प्यातली ही प्रक्रिया असते यान उतरण्याची. त्याच्यातला विक्रम लँडरनं पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलाय. काय सांगाल तुम्ही? हर्षदीप सर, माझा आवाज येतोय? तुम्ही प्रश्न विचारलात का? हो, मी प्रश्न असा विचारला की 4 टप्प्यात हे लँडिंग होतं, त्याच्यातला पहिला टप्पा यशस्वी झालाय आणि या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला ते फार अधिक नेमकेपणानं कळू शकतं. आता अधिक हळूहळू पुढे चाललेला आहे विक्रम लँडर उतरण्याच्या दृष्टीने. पहिला टप्पा यशस्वी, दुसऱ्या टप्प्याची सुरुवात. बरोबर. आता हे रफ ब्रेकिंग फेज सुरू झालंय, तर आता ह्याच्यात आपण गती कमी करणार आणि इंजिन फायर करून तुम्ही आता जे प्लॉट बघताय की अल्टिट्यूड आहे वरती आणि त्याची उंची मला नीट वाचता येत नाहीये पण 7 किलोमीटर पर्यंत कमी होईल. होय. आणि त्यात ते इंजिन फायर करून त्याची गती आणि उंची दोन्ही कमी होतील. तुम्ही आता त्या स्क्रीनवरती बघताय ते त्याचे अल्टिट्यूड आणि गती दोन्ही हळूहळू कमी होत आहेत. हो, येस. या डावीकडच्या याच्यात आपल्याला जो छोटा बिंदू दिसतोय, जो ॲरो दिसतोय ना, कर्व दिसतोय, त्याच्यातला छोटा बिंदू आहे तो आहे विक्रम लँडर. आणि तो जसा जसा पुढे सरकतोय तशा तशा गोष्टी कशा बदलतायत हे आपल्याला दिसेल. उजव्या बाजूला काही वेळापूर्वी टिपलेली काही छायाचित्र आणि आता या क्षणाची काही लाईव्ह छायाचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट. इस्रोने इतकी कमाल केले, टेक्नॉलॉजी इतकी बदलली की हे सगळं लाखो किलोमीटरवर होत असलेली गोष्ट तुम्ही तुमच्या घरी, मोबाईलवर, फेसबुकवर, यूट्यूबवर हे सगळं पाहू शकताय. नाईक सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. सुरेश नाईक सर इस्रोचे माजी संचालक आहेत. नाईक सर, टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर व्हेलॉसिटी 1230, 1228, 1226, व्हर्टिकल व्हेलॉसिटी 17.30, 17.45. सो गोष्टी क्षणाक्षणाला बदलत आहेत. अल्टिट्यूड 29.58, 29.56. सर, तुमच्यात एक्साइटमेंट वाढले, माझ्यात तर खूप जास्त वाढले.
हो, खरोखर आता आपण ऍक्च्युअली त्या क्षणामध्ये आता आलेलो आहोत, शिरकाव झालेला आहे आणि साहजिकरित्या सगळ्यांच्या प्रमाणे माझी पण खूप एक्साइटमेंट वाढलेली आहे. आणि ज्या वेळेला आपण साधारण 800 मीटर पर्यंत येऊ आणि त्याला म्हणतात की टर्मिनल अवतरण म्हणजे टर्मिनल डिसेंट फेज 800 मीटरचा, आणि तिथे फाईन ब्रेकिंग चालू होतं आणि तिथे खरी आपली परीक्षा आहे. कारण काय आहे की चंद्रावरती उतरणं हे आव्हानात्मक का आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया जलदगतीनं. चंद्रावरती ॲटमॉस्फिअर नाही आहे, वातावरण नाही आहे, त्यामुळे तिथे हवेमुळे जो फायदा मिळतो विमानांना वगैरे तो तिथे बिलकुल मिळत नाही. आपल्याला पूर्णपणे थ्रस्टरवरती अवलंबून राहावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथली जी ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण जे आहे चंद्राचं ते अनइव्हन आहे. कारण चंद्रामध्ये जो मास म्हणतात म्हणजे वस्तुमान ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे आणि ह्याच्यामुळे ग्रॅव्हिटी पण थोडीशी बदलत राहते. आणि ह्याच्यासाठी म्हणून देखील आपल्याला त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करावी लागते. आणि ह्या गोष्टीमुळे आणि शेवटी ज्या वेळेला ते चंद्राला स्पर्श करेल, चंद्राच्या भूमीला, त्यावेळेला तिथे अत्यंत फाईन अशी धूळ आहे. ती धूळ थ्रस्टरच्या प्रभावामुळे हवेत उडू शकते, हवेत म्हणजे वर उडू शकते आणि त्याच्यामुळे आपली काही जी उपकरणं आहेत ती थोडीशी डिस्टर्ब होऊ शकतात, त्यांच्यामध्ये डिस्रप्शन येऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी आणखीन काय, ज्या वेळेला रोव्हर बाहेर येण्यासाठी म्हणून जी यंत्रणा आहे तिथे देखील बाधा येऊ शकते. म्हणून आपण काय करणार आहोत की शेवटच्या क्षणी म्हणजे 10 मीटर उंचीवरनं खाली येताना आपण ह्या पहिला 4च्या ऐवजी 2च थ्रस्टर्स चालू ठेवणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्राच्या भूमीवर स्पर्श केल्यानंतर आपण 2 तास थांबणार आहोत आणि सबंध डस्ट सेटल होईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत. त्याच्यानंतरच दरवाजा उघडला जाईल, रॅम्प फॉर्म होईल आणि रोवर बाहेर पडेल. तर खरोखर ही सगळी प्रक्रिया आहे ती अत्यंत रोमहर्षक आहे आणि आपण ह्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे. खरंय खरंय सर, मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं एकेकाळी तुम्ही हे सगळं अनुभवलंय, पण देशानं किंवा जगानं असं समोर पाहणं ही खूपच एक्साइटमेंट असलेली गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मला तर प्रचंड एक्साइटमेंट आहे हे इथून पाहताना किंवा बोलताना. तुम्हालाही तेवढीच एक्साइटमेंट निश्चितपणे असणार, कारण तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उड्डाणांमधनं आणि प्रक्षेपणांच्यामधनं तुम्ही ते प्रत्यक्ष हाताळलेलं आहे. सर, ह्या दोन्ही दृश्यांमधनं आपल्याला दिसत आहे, आता आपण ही बंगळुरूच्या इस्रो कमांड सेंटरमधली लाईव्ह दृश्य पाहतो आहोत की कशी कशी क्षणाक्षणाला स्थिती बदलते. अल्टिट्यूड आता आणखीन कमी झाला आहे. सो आपल्याला लक्षात येत आहे की चांद्रयान अधिकाधिक विक्रम लँडर हा अधिकाधिक चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ जात चाललेला आहे. सुरुजी, नाईक सरांनी ज्याचा उल्लेख केला ती गोष्ट मला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटते की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं गुरुत्वाकर्षण किंवा वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, 10 फुटांवर वेगळी परिस्थिती असू शकते, 50 फुटांवर वेगळी परिस्थिती असू शकते. आणि अशात ही शेवटची काही मिनिटं तर जबरदस्त आव्हानात्मक आहेत. अगदी नक्कीच, कारण की चंद्राच्या पृष्ठभागावरती जे खाचखळगे आहेत त्याच्यामुळे तिथले जे हिल्स आणि टेकड्या किंवा जे खड्डे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाज घ्यायला लागतो. कसं आहे की तुमचे जे उपकरणं आहेत ती जर तुमचे चंद्रापासूनची जी पृष्ठभागापासूनची जी उंची आहे ते जर मोजत असतील तर तुम्हाला हेही लक्षात ठेवायला लागतं की अचानक खाचखळगा जर आला तर त्याच्याने ते जे रिडिंग्स देतात ते पण अचानक बदलू शकतात. तर ते हे जे अचानक बदललेले आहेत ते इन्स्ट्रुमेंटच्या चुकीमुळे झालेलं आहे की खरंच तिथे खाचखळगा आला त्याच्यामुळे झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ते जी क्रमप्रणाली आहे, जो अल्गोरिदम आहे तो लिहिला गेलेला असतो. तर आता बघूया कसं काय होत आहे ते एक्झॅक्टली, कारण की आता फक्त 650 मीटर प्रति सेकंद अशी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे ती आता कमी करण्यात येत आहे. पण जसं ते अवकाशयान खाली खाली येत आहे
तसं जसं तुम्हाला दिसत असेल की त्याची जी व्हर्टिकल व्हेलॉसिटी आहे ती ऍक्च्युली वाढत चाललेली आहे, कारण की चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते त्याला ओढत आहे, तर त्याच्यामुळे ती जी व्हेलॉसिटी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि मग हळूहळू जसा तो चंद्रयान उभ्या परिस्थितीत येईल मग ते बुस्टर रॉकेट सोडून ती व्हेलॉसिटी पण कमी करण्यात येईल. तर बघूया हा जो सगळा प्रकार आहे तो कसा जातो. सध्या 30 किलोमीटर ते 7 किलोमीटरचा जो रेंज आहे त्याच्यामध्ये लगातार आपण थोडीशी प्रत्यक्ष त्या रूम मधून काही सूचना दिल्या जातात, आपण ऐकूयात. अपने 75 से 80% की यात्रा को पूरा कर चुका है. After the rough braking and the attitude hold phase, we shall be having the fine braking phase, which will continue for nearly 3 minutes. The whole phase is being driven by the autonomous landing sequencer and there is no intervention from ground. जी हाँ आरुषि, अभी आप अपनी स्क्रीन पे देख सकती हैं कि जो करंट आल्टीट्यूड है चंद्रमा के सतह से लगभग 10 किलोमीटर के आसपास है. जी हाँ, हम अपने जी हाँ, हमारे प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी हम सभी का उत्साहवर्धन करने के लिए दक्षिणी अफ्रीका के जोहानसबर्ग से जुड़ गए हैं. Yes, we are privileged to have with us Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji, who has joined us from South Africa's Johannesburg to encourage us. जी हाँ, आप ये देख सकते हैं एल्टीट्यूड होल्ड फेज भी बहुत ही आसानी से लैंडर फेज ने पार कर लिया है और अब फाइन ब्रेकिंग की शुरुआत हो चुकी है. अभी हम ये देख सकते हैं कि लैंडर की ऊंचाई लगभग 5.6 किलोमीटर है, जो कि इस फेज के उपरांत लगभग 800 मीटर हो जाएगी. We can hear from the mission operations team that the sensors are performing nominally. And we are currently in the midst of the fine braking phase, which is going to continue for 3 minutes. And the altitude is going to be reduced to nearly 800 meters at the end of this phase. जी हाँ, जैसा कि आरुषि जी ने बताया कि लगभग 3 मिनट के उपरांत लैंडर की हाइट लगभग 800 मीटर वर्टिकली होगी और यहाँ पे लैंडर की हॉरिजेंटल वेलोसिटी, वर्टिकल वेलोसिटी, इवन डाउन रेंज भी लगभग शून्य होगा. We can see the visual of the lander module and we can see that the down range traveled is nearly 831 kilometers. जी हाँ, आप अपनी स्क्रीन पे देख सकते हैं कि लैंडर की ऊंचाई अब चंद्रमा की सतह से लगभग 3 किलोमीटर से कम हो चुकी है. We are very close to the moon's surface. चंद्रापासून जेमतेम 3 किलोमीटर अंतरावर पोहोचलेला आहे विक्रम लँडर आणि अवघ्या 3 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. अंतिम टप्प्याला सुरुवात झाली आहे. आता हे शेवटचे 2 टप्पे हे पूर्णतः कंट्रोल मुक्त असतात. इथून कुठल्याही प्रकारचा कंट्रोल त्यावर राहू शकत नाही. पूर्णपणे विक्रम लँडर मधली सगळी एआय सिस्टीम आणि इस्रो मधल्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून निर्णय घेऊन अंतिम उतरण्याचा क्षण हा
विक्रम लँडर स्वतःच्या We are पद्धतीने nearing ठरवत असतो. the व्हर्टिकल final अल्टिट्यूड phase of the power व्हेलॉसिटी descent. सुद्धा आता कमी होत चालली आहे. which is going to be the vertical descent phase or the local navigation phase. जी हाँ, अब हम फाइन ब्रेकिंग हम करीब आ चुके हैं. हाँ, आप तालियों के गड़गड़ाहट से सुन सकते हैं कि हम लोगों ने तीसरे चरण को भी बहुत ही सफलतापूर्वक हासिल कर लिया है और अभी हम वर्टिकल डिसेंट फेज में आ चुके हैं, जिसकी शुरुआत भी बहुत ही अच्छे ढंग से हो चुकी है. Lot of applause indicates that till now the performance has been nominal. We are in the vertical descent phase 1. The altitude is being brought down from 800 meters and we are nearing and approaching the lunar surface. जी, आप अपने स्क्रीन पे देख सकते हैं कि लैंडर का हाइट लगातार कम होता जा रहा है. इस समय हम लैंडिंग साइट के जस्ट ऊपर हैं और इस समय इसकी ऊंचाई लगभग 600 मीटर के आसपास है. इस फेज के दौरान लगभग 150 मीटर के ऊंचाई पे पहुंचने के बाद लैंडर अगेन लगभग 20 से 22 सेकंड के लिए हॉवरिंग करेगा. We are above the landing site. The horizontal as well as the vertical velocity is now being constantly reduced. And the lander module has begun its descent towards the landing site. जी हाँ, आप अपने स्क्रीन पे देख सकते हैं ये जो पथ निर्धारित किया गया है, लैंडर पूरी तरह से उसी को ही फॉलो कर रहा है. इस समय हम लगभग 200 मीटर की हाइट से भी कम आ चुके हैं. अब हम ये देख सकते हैं कि हम लगभग 150 मीटर की ऊंचाई पे हैं चंद्रमा के सतह से. We are approaching the vertical descent phase 2, which will have the lander module hovering at nearly 150 meters above the lunar surface. जी हाँ, आप इस तालियों के गड़गड़ाहट को सुन सकते हैं, जो कि सेकंड हाइब्रिड फेज के कंप्लीट होने के बाद इन सारे वैज्ञानिकों के द्वारा की जा रही है. जी हाँ, आप अगर फिर से ध्यान से देखें तो एल्टीट्यूड पुनः कम होता जा रहा है. अभी हम लोग लगभग 135 मीटर की ऊंचाई पे हैं. The sensors that are updating at this point are providing confirmation of the safety of the landing site. As expected, the retargeting is going on and this is a very good signature for the lander. अभी आप ये देख सकते हैं कि लैंडर की ऊंचाई लगभग 65 मीटर के आसपास बची हुई है. Currently, only 2 engines are now being fired, and we are nearly at zero velocity, vertical and horizontal. We were hovering, and now we are approaching the moon's surface. धीरे धीरे लैंडर की वेगमान को कम किया जा रहा है और हम अब लगभग 50 मीटर से भी कम आ चुके हैं. We can see the Honorable Prime Minister, Shri Narendra Modi ji, who is here to encourage us, and he is critically looking at the visuals. जी हाँ, आप अपनी स्क्रीन पे देख सकते हैं कि हम लैंडर मॉड्यूल. People are applauding. Let us all wait to hear from the Secretary Department of Space and Chairman ISRO, Shri S. Somnath. लैंडर मॉड्यूल पूरी तरह से
सेफली और सॉफ्टली चंद्रमा के सतह पे लैंड हो चुका है। ये हम लोगों के लिए बहुत ही गर्व की बात है। हिंदी में एक कहावत है कि चंदा मामा दूर के, लेकिन अब हम ये कह सकते हैं कि चंदा मामा अपने घर के। बहुत ही उम्दा। The hard work of the entire ISRO community has come to fruition. आदरणीय प्रधानमंत्री जी, नमस्कार। Sir, we have achieved soft landing on the moon. India is on the moon. Sir, I request our Honorable Prime Minister to address us and bless us. Thank you, sir. मेरे प्यारे परिवारजनों, जब हम अपनी आंखों के सामने ऐसा इतिहास बनते हुए देखते हैं तो जीवन धन्य हो जाता है। ऐसी ऐतिहासिक घटनाएं राष्ट्र जीवन की चिरंजीव चेतना बन जाती है। ये पल अविस्मरणीय है। ये क्षण अभूतपूर्व है। ये क्षण विकसित भारत के शंखनाद का है। ये क्षण नए भारत के जयघोष का है। ये क्षण मुश्किलों के महासागर को पार करने का है। ये क्षण जीत के चंद्र पथ पर चलने का है। ये क्षण 140 करोड़ धड़कनों के सामर्थ्य का है। ये क्षण भारत में नई ऊर्जा, नया विश्वास, नई चेतना का है। ये क्षण भारत के उदयमान भाग्य के आह्वान का है। अमृत काल की प्रथम प्रभा में सफलता की ये अमृत वर्षा हुई है। हमने धरती पर संकल्प लिया और चांद पर उसे साकार किया। और हमारे वैज्ञानिक साथियों ने भी कहा, इंडिया इज नाउ ऑन द मून। आज हम अंतरिक्ष में नए भारत की उड़ान के साक्षी बने हैं। साथियों, मैं इस समय ब्रिक्स समिट में हिस्सा लेने के लिए दक्षिण अफ्रीका में हूं, लेकिन हर देशवासी की तरह मेरा मन चंद्रयान महाअभियान पर भी लगा हुआ था। नया इतिहास बनते ही हर भारतीय जश्न में डूब गया है। हर घर में उत्सव शुरू हो गया है। हृदय से मैं भी अपने देशवासियों के साथ, अपने परिवारजनों के साथ इस उमंग और उल्लास से जुड़ा हुआ हूं। मैं टीम चंद्रयान को, इसरो को और देश के सभी वैज्ञानिकों को जी जान से बहुत बहुत बधाई देता हूं, जिन्होंने इस पल के लिए वर्षों तक इतना परिश्रम किया है। उत्साह, उमंग, आनंद और भावुकता से भरे इस अद्भुत पल के लिए
मैं 140 करोड़ देशवासियों को भी कोटि कोटि बधाइयां देता हूं। मेरे परिवारजनों, हमारे वैज्ञानिकों के परिश्रम और प्रतिभा से भारत चंद्रमा के उस दक्षिणी ध्रुव पर पहुंचा है जहां आज तक दुनिया का कोई भी देश नहीं पहुंच सका। अब आज के बाद से चांद से जुड़े मिथक बदल जाएंगे, कथानक भी बदल जाएंगे और नई पीढ़ी के लिए कहावतें भी बदल जाएगी। भारत में तो हम सभी लोग धरती को मां कहते हैं, चांद को मामा बुलाते हैं। कभी कहा जाता था चंदा मामा बहुत दूर के हैं, चंदा मामा बहुत दूर के हैं। अब एक दिन वो भी आएगा जब बच्चे कहा करेंगे चंदा मामा बस एक टूर के हैं। फ्रेंड्स, on this joyous occasion, I would like to address all the people of the world, the people of every country and region. India's successful moon mission is not just India's alone. This is a year in which the world is witnessing India's G20 presidency. Our approach of one earth, one family, one future is resonating across the globe. This human-centric approach that we present and that we represent has been welcomed universally. Our moon mission is also based on the same human-centric approach. Therefore, this success belongs to all of humanity, and it will help moon missions by other countries in the future. I am confident that all countries in the world, including those from the global south, are capable of achieving such feats. We can all aspire for the moon and beyond. मेरे परिवारजनों, चंद्रयान महाअभियान की ये उपलब्धि भारत की उड़ान को चंद्रमा की कक्षाओं से आगे जाएगी।